माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. श्री क्षेत्र ढवळेश्वर या ठिकाणी ढवळीला 100 वर्षापूर्वी बोधले महाराजांचे चरित्र भक्त लीलामृतात किंवा भक्त विजयात या ठिकाणी आहे. 100 वर्षापूर्वी 100 दिवसात 100 ज्ञानेश्वरीची पारायण पूर्ण केली. त्याला 100 वर्ष झाली. त्या निमित्तानं हा सोहळा चाललाय. काय त्या महात्म्यांची पुण्य आहे सर बघा. 100 वर्षाचा काळ लक्षात घ्या. आता इतक्या सुधारणा होऊन सुद्धा पारायणाला गडी कमीच आहेत सगळी. 100 वर्षापूर्वी 100 दिवसात म्हणजे कसं केलं पारायण कळतंय तुम्हाला. आणि त्या निमित्तानं आजचा जो अभंग घेतला आहे इथं त्यांचे वंशज बसले आधी काही माणसं. हा अभंग ज्ञानेश्वरीवर आहे. हा सगळा जो अभंग आहे बुवाच्या ठिकाणी समय सूचकता पाहिजे. कीर्तनकाराच्या ठिकाणी पारायणाची कला पत्रिका सांगते, घराची कला अंगा आणि बुवाची कला अभंग. म्हणजे कशाबद्दल काय चाललंय अंगाच्या कला नव्हता कीर्तनाच्या. म्हणून हा अभंग जो घेतला या ठिकाणी हा अभंग नामदेवरायांचा आहे. नामदेवरायासारखं भाग्य जगात कोणाचं नाही. 80 वर्षाचं आयुष्य मर्यादा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संगतीची इच्छा करावी. ऐशा भाग्ये जालो छातीवर हात ठेवला. अशा भाग्यात जगलो. भाग्याचे 2 प्रकार आहेत. एक सांसारिक भाग्य म्हणजे बायका पोरं अनुकूल असणं ते सांसारिक भाग्य. तुकोबरायांना कमी शब्दात जास्त बोलायची सवय आहे. अंगे साने परिणामे थोरू. ज्ञानोबरायांना सोनारी काम आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची. कळलं का पा. पण तुकोबराय म्हणजे लोहाराचा तोडा. एक घाव 2 तुकडं. मला असं वाटतंय या गावाला इतिहास आहे, परंपरा आहे. आज 100 वर्षानं कमी त्या माणसांचे फोटो काढून त्या ठिकाणी काय लिहावं आणि त्या निमित्तानं मोठा उत्सव करावा ही भावना म्हणजे तुमची पुण्याई हो. पुण्य उभे राहो. आता ज्यांनी पारायण केली या संतांचे कारण त्यांच्यामुळे हा उत्सव तुम्ही करताय बापू. त्यांची पाऊस पडला उघडला तरी वल काय हटत नसते. तशी 100 वर्ष झाली ते काय वल हटलेली नाही. कशावनं तर भूमीची मार्दव सांगे कोंबाची लवलं. हे जे कोंब उभा राहिले तुम्ही कोंब ह्याला कारण ओलावा जर कोणता असेल तर तो ओलावा आहे. बाप रखो महादेव रुजिनीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली विजयाची. ऐशियाचा संग हो का नारायणा ओलावा वासना जयाची. तुमचा उद्धार व्हावा ही ज्यांच्या अंतःकरणात ओलावा आहे त्यांच्या कृपेचं हे बापू फळ आहे. लक्षात घ्या. या अभंगात पारमार्थिक भाग्य सांगितलं तो नामदेवरायांनी की मी अशा भाग्यात जन्मलो जगलो की प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर त्यांनी सुद्धा माझ्या संगतीची इच्छा करावी. आणि खरगे बुवा पुन्हा अभंग लिहावा. संत संगतीची काय सांगू. साधू थोर जाणा साधू थोर जाणा. टेलर अनुवाद वेगळा आणि अनुभूती वेगळी. अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं. गाडी वाढवणं चांदवाला येणं ही शिवाजी महाराजागत अनुसरण अनुकरण करणं महत्वाची गोष्ट आहे. भाग्य 2 प्रकारचं. एक सांसारिक भाग्य एका पूर्वार्धात सांगितलं. भाग्य तरी नो हे धनपुत्र दावा. ते भाग्य नव्हतं ते एका प्रारब्ध आहे अदृष्ट आहे. त्या अदृष्टात गोष्ट बसली. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. मग महाराज भाग्य कशाला म्हणतात. निकट वास बरा संतापाई. 100 दिवसात 100 पारायण करणं म्हणजे ज्ञानेश्वरीचा समागम घडणं. जर गीता हे वाङ्मयीन मूर्ती श्रीकृष्णाची आहे तर ज्ञानेश्वरी ही वाङ्मयीन मूर्ती ज्ञानोबरायांची आहे. आणि हाच ज्ञानोबरायाचा या ठिकाणी संघ आहे. लक्षात ठेवा. आळंदीला जायला नको. आळंदी इथंच आहे. लक्षात आलं का पहा.
म्हणून पारमार्थिक भाग्य जर काय असेल संत संगतीत वास्तव्य करणं. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संता पायी म्हणून पडोन रायेन तये ठाई उगाच संताचे पायी. तिथं माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा जो अभंग घेतलाय या अभंगात केवळ आणि केवळ आता 2 तासाची मर्यादा आहे. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. संपूर्ण अभंग ज्ञानेश्वरीवर आहे. नामदेवरायांचा अभंग आहे. ज्ञानेश्वरीवर 2 अभंग आहेत त्यांची. वेदाचे ते सार निर्मिली पैसा तिचा अर्थ चित्त असू द्यावा आणि त्याला लागून हा दुसरा अभंग आहे. हल्ली सांप्रदायिक पद्धतीनं भजन करायची पद्धत मोडली आहे. त्यांना हसू आलं. प्रकरण लावून भजन करण्यापेक्षा भजनातच प्रकरण म्हणत बसण्याची पद्धत लक्षात आलं. लांबट लावू नकोस इकिरी घे की सणासुदीचा दिवस आहे दिसतंय का नाही काय चाललंय. आणि म्हणून संतपर अभंग असून यातला मी एक अभंग निवडला. या अभंगात नामदेवराय ज्ञानोबरायांना माझा म्हणतात. खरंच सांगतोय डोंगर उभा राहिल्यानंतर हे ज्ञानेश्वरीचं जे पारायण आहे हे खरं खोटं कळण्याकरताच आहे. दुसरी गोष्ट संत या जगात जे आले उजळावया आलो वाटा खरा खोटा निवा आपलं कोण आहे हे ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यावर कळतंय. नाट वाचल्यानंतर कळतंय. बैसता संताची संगती डोळो आले कमळापती आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ती धड गेला. एक लक्षात घ्या. शुभाशुभ कर्मानं जो जन्माला येतो त्याला देह म्हणतात. कीर्तन नीट ऐका. जन्म घेणे लागे मग शुभ आणि अशुभ कर्मानं मनुष्य या ठिकाणी जन्माला येतो तो देहधारी होतो. पण कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा म्हणणारा त्याच व्यक्तीवरतीचा आहे किंबहुना तोच आहे. जरा पुढे सांगतो. ज्ञानाचा एका नामाचा तुका. ज्ञानेश्वर महाराज कोण? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि वर्णन करतात ते कोण? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा. कपडे बदलून तेच पुन्हा पैठणला आले. मागल्या अवतारात गरिबी भोगली या अवतारात जागीरदारी भोगली. दररोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य. त्या नाथांचं बोलणं आहे. आळंदीत वर्णन केलं असावं. कीर्तन नीट ऐका. श्री क्षेत्र ढवळी येथे बोलतोय. कीर्तनकाराची एवढी तयारी पाहिजे की तो अभंग कुठं लिहिलाय हे कळल्याशिवाय बाहेर बोलायला अधिकार नाही. ते असं काही झालं नाही पेन घेऊन बसा मार्किंग करा आणि मी बोलतोय ती बरोबर आहे का तसं नाही. वाचे बरं उत्तम म्हणून ती अंतरीचे धावे सोहावे. कदाचित नाथराय आळंदीला गेली असती की त्यांनी तो प्रकार बघितल्यानंतर हा सगळा अभंग लिहिला असावा. पण एक लक्षात ठेवा. ज्याचं वर्णन करायचा तोही मोठा. वर्णन करणारेही त्याच पैलवानानंच पैलवानाचं वर्णन करावं. गाडी पैलवानाचं काम जावे त्याच्या वंशात संतांनी संतांचं वर्णन करावं. संत भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ यात. आणि म्हणून कोण वेच म्हणजे मी शिकलेलोच आहे शिक्षकच होतो. या व्यावहारिक ज्ञान परमार्थाच्या ज्ञानात वारेगत ओढून जात. PhD केली शब्द ज्ञान मिळालं मुद्दाच खोडून टाकला. शाब्दिकाचे काम नाही ते संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते. मग ज्यांचं वर्णन केलं ते ज्ञानोबराय. नीट ऐका. ज्ञानोबराय कळायला ज्ञानोबरायच व्हायला लागतंय. आळंदीच्या ब्राह्मणांना जर कळलं असतं तर पैठणला पाठवलं नसतं. आणि पैठणला पाठवलं असतं तर शुद्धीपत्र देऊ का म्हणून विचारलं नसतं. ते त्यांनाच कळले नाहीत. इतरांना कळायचं फार बापू अवघड आहे. म्हणजे ज्ञानोबरायांचं वर्णन करायचं ज्ञानोबरायासारखे जर कोण असतील तर नाथराय. वर्णन कुठं केलं असावं? पैठणमध्ये किंवा आळंदीत. ज्ञानोबराय कोण? अभंगाच्या भूमिकेपेक्षा वैकुंठवासी तात्यांची कृपा. कदाचित बोधले महाराजांना सुद्धा बोलवून घ्यायचं असेल. मला असं पुढे यायला लागले की नामदेवराय बोलतात पेक्षा देव बोलतोय तेच सांगा. मी आता बोलणार आहे. अभंग ज्ञानेश्वरीवरच आहे.
ज्ञानोबा माझा 8 वेळा म्हणले कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. त्या कडव्यात 8व्या कडव्याच्या आधी सुद्धा ज्ञानेश्वरी बद्दल बोलताना ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका. ऐका, मी एवढ्याच बोलणार आहे. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आता कळतंय कीर्तन तुम्हाला. नामदेवराय म्हणले यात नवल नाही, पण भगवान पंढरीश माझा प्राण सखा कोण असेल तर भगवान ज्ञानोबराय. एकच जगात वारकरी संप्रदाय असा आहे की जो देव ज्ञानोबरायाची वारी करतो, जो वस्तीला जातो. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबरायासारखा संत नाही, वारकरी संप्रदायासारखा पण. लक्षात ठेवायचं. काल बाँड्रीवर हल्ले होताना जेवढे गुरुद्वारा होते त्यातले ग्रंथ साहेब डोक्यावरून आणले. टीव्हीला बघितलं तुम्ही का आणले? त्यात नामदेवरायांचे 62 अभंग आहे आणि जिथं ठेवले तिथं सोन्याचा पत्र आहे. शिखानी केला. शिख पंथच आहे, वारकरी पंथच आहे. या कीर्तनाकडे लक्ष द्या. नामदेवराय ज्ञानराज माझी म्हणतात. यापेक्षा हरिभाव विठोबाचा प्राण सखा. कळलं का नाही? काय देवाचा प्राण सखा कोण? ज्ञानोबा माझा. याला चरित्र आहे. अवतार कार्य संपल्यानंतर भगवान निजधामाला न जाता पंढरपूरला आले. ते 2 कारण होती. पुंडलिक रायाला मातृपितृ सेवेचं फल द्यायचं होतं आणि आई साहेब रुसून आलत्या. तो रुसवा बी काढायचा होता. रुसक्यात बरं का, देवाच्या सुद्धा. इथे गुह्यतम शास्त्र आले. पुंडलिकरायाकडे गेल्यानंतर बघितलं तर पुंडलिकराय म्हणले मी आई बापाच्या सेवेत आहे. उभा राहा. प्रमाण आहे कार्य पुंड्या मातलाशी उभे. ऐसा कैसा रे तुझे मागे भिरकावली. आई वडिलांची सेवा झाल्यानंतर भगवंताच्या पायावर मस्तक ठेवलं. काय इच्छा आहे काय नाही म्हणजे माझा तर उद्धार झालाच, पण एक लक्षात ठेव. पंचमहापातकी विश्वासघातकी ज्याशी यमादेखी गांजेले. कीर्तन नीट ऐका. कोण असं म्हणेल मी विश्वासघात केला नाही, जन्माला आल्याबरोबर तुम्ही पहिलं दणका ठेवच दिला. आता माझं बी डोकं फोडत नाही, तुमचं बी नाही. जोपर्यंत आत होता तोपर्यंत सोहम, बाहेर आल्यावर कोहम. जन्मा उपजल्यापासून ही धंदा. विश्वासघात देवाचाच केला पहिला. आत होता तर बाहेर काढ. 8वी पाय हा माझा नवस. बाईला पार होत नव्हतं. देणारी बी तसली, मागणारी बी तसली. शेंदरी हेंदरी. एक देवी पावली. ती म्हणजे तुला सोन्याचा गोंचा घालून. तिला दर काढला. लाखापातूर सोनं गेलं. त्या देवीला दगडातल्या सोन्या दिला. बाई चाप्टर. उगच का पावसाळा खाल्लं. त्या बाईनं पोराचंच नाव सोन्या ठेवलं. आता बोला. आणि जिला पोरं व्हायचे बंद झाले तिथं एक गोंचा आणला होता. नवस पेढाय बाई गेली. सोन्याचा गोंच. तुझं तुला. तिला असू नका. आपली अवस्था तिथे. मला काय बोलायचं होतं ते तुम्हाला कळलं. पहिला विश्वासघात केला असेल आपण कुणाचा तर देवाचा. नाटवाचा देवा मी चांडाळ चांडाळ. त्या अभंगातलं दुसरं कर्म आहे. जन्मा उपजल्यापासून असत्य कर्म. पहिल्यांदाच तो खोटा बोलला. तुझा माझा काय संबंध नाही. पंचमहापातकी विश्वासघातकी ज्याशी यमादिकी गांजीले. ऐशा पतिताचा करावा क्षणात पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. नामा म्हणे वर दिला नारायणे विठ्ठल दर्शने मुक्त होती. किंवा अगदी सोपं सांगायचं झालं तर मूळ पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी पुंडलिके दिलावर करुणा कर विठ्ठले. इकडे लक्ष द्या. देतो म्हणला. काही दिवसानं देवानं तक्रार केली. गिराईक कोणी ना हे तर काय करायचं. मी उद्धार करायला तयार आहे. महापातकी पतित होती जीवनमुक्त केळा मात्रे. पण इकडं कोणी ना.
पुंडलिकराय म्हणले आता ते तूच काम कर. देव म्हणला तुला आशीर्वाद मी द्यायचा, विटेवर मी उभा करायचं, आल्या गेलेल्यासनी मोकळं मी करायचं आणि पाया पडाय मी बी बोलवायचं. तुला काय अवघड आहे म्हणले. काय नव्हे करता तुझं तू करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर. मला माऊलीकडे यायचा आहे. तोच परमात्मा कपडे बदलून आळंदीला श्रावणवती अष्टमीला लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले. ज्ञानोबरायनच हे दुकान काय दाखवलं आणि मग माझ्या मनीची आवडी पंढरपुराने जाईन गे माये. सोहळा नाचत जाऊ त्याच्या गावाने केल्या. हे जर कुणी केलं असेल तरी भगवान ज्ञानोबरायांनी केलं आणि हे ज्ञानोबरायाचे उपकार जाणून विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबराय सगळ्यांचेच आहेत, पण ज्ञानोबरायाला माझे म्हणणारे कमी आहेत. त्यातले एक नाथराय, दुसरे नामदेवराय. ज्ञानराज माझी योग्याची मागणी जेने निगमवली प्रगट केली. जनाबाई म्हणते विवेक सागरा सख्या माझा ज्ञानेश्वर. म्हणजे या ठिकाणी वाचावी ज्ञानेश्वरी हा जो काही शब्द प्रयोग आला जनाबाई साहेबांना तेवढ्या करता आला. म्हणून ज्ञानराज माझी योग्याची माऊली काय केलं. झाला अवतार करे जाऊ का. आईसाहेब म्हणल्या मी येणार नाही. जगन्माता रुक्मिणी म्हणली मी येणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे डवळी की आईसाहेब आणि परमात्मा पंढरीश नानासाहेब आजरेकरांच्या मुखात हनुमंतराव गावोगाव विठ्ठलाच्या मूर्ती आहेत, त्या प्रतिमा आहेत. पण ही दोघं जर कुठं नांदत असतील मूर्तिमंत देव नांदतो पंढरी हे हृदिगंतरे प्रतिमा. आणि म्हणून ज्याला पंढरी बघायच्या त्यानं वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. म्हणून ज्ञानराज माझी योग्याची माऊली काय केलं. वेदातलं ज्ञान संस्कृत मध्ये होतं. मुळात इतकं आता नॉलेज वाढले. मी शिक्षक काय पुढे शिक्षक बसलेत तरी संस्कृत विषय कोण ठेवत नाही. साधा आता राग म्हणू नका. इथं असेल तर व्यासपीठवाला जरी असला तरी श्लोक टीका आल्यावर हा ज्ञानदेव तुकाराम म्हणून पुढं त्या अडचणीत पडायला. म्हणजे तुम्हाला म्हणतोय असं नाही. कारण का म्हणजे खरंच आहे ते संस्कृत भाषा ही देवभाषा आहे. त्यात उच्चार हे बरोबरच झाले पाहिजे. लक्षात आलं का. मग तिरे संस्कृताची गहणी तोडून या वाघविंदाने रचिले धर्मनिधाने निवृत्ती देवे. संस्कृत भाषेत सगळं वैभव होतं. ज्ञान होतं का होतं. पण त्या नदीला ज्ञानोबरायांनी घाट बांधले 18 अध्यायी आणि सगळ्यांना आंघोळ करायला ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला. निगम म्हणजे वेद. वेदाचा अधिकार सगळ्याला नाही. वेद हाय का हाय बरोबर आहे. वेद संपन्न होय ठाई परिकल्पना ऐसा आन नाही. त्याच्यासारखा चेंगाट नाही कोण. जो कानी लागला तिही वर्णाचे काय ज्ञानोबरायांचे शब्द आहे. आपण म्हणतो एखाद्याच्या त्याच्या कानाला लागला बघ का लागला नादाला त्याच्या. मग ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्याच्या नादाला लागला आणि स्त्रिया शूद्रांचा विचार. वेद संपन्न होय ठाई परिकल्पना ऐसा आज नाही. शब्द ऐका. जो कानी लागला तिही वर्णाच्या आकड्याने ओवी संपत्या. लाईट चोरायचा आकडा नव्हता. क्रमाचा आकडा चुकला. अजून बोलायचा आहे माऊलीला. येरा भवव्यता ठेलिया. कोण कोण. हवा माझं मत आहे अर्थाची ज्ञानेश्वरी आणण्यापेक्षा भावार्थानं वाचली तर लवकर समज. लक्षात घ्या. भाव धरून या आहेच ते अक्षर तुमच्या करतात. कळलं का. पण ज्ञानेश्वरी जे ऐकायचे आहे ते बोल मनाच्या कानी ऐकावी हेही ध्यानात ठेवा. कान उघडं पाहिजे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे. आणि पूर्वी एखाद्याची पोरगी केली आपण आणि आपण दुसऱ्याच्या दिली की साठवलोट म्हणायचं मी साहेब. तसं ज्ञानोबरायांनी लग्न केलं नाही पण साठवलोट त्यांना बरंच कळलं. ज्ञानेश्वरी बद्दल बोलतोय. हा ज्ञानेश्वरी बद्दलच बोलणार आहे सगळं. हे साठोवाटी घ्यावे चित्ताची. तुम्ही मला चित्त द्या मी तुम्हाला भगवद्गीतेतलं ज्ञान देतो. पण हे मनाच्या कानी ऐका आणि बुद्धीच्या डोळ्यानं पहा. येरा भव्यता ठेलिया
स्त्री शूद्रादी प्राणिया अनवसरू मांडोनिया राहिला आहे. ते मागील उणे लस राहिली लस मेळावया गीतापणे वेद उठला वचपा काढायचा म्हणला थोडक्यात वेद उठला भलतेने सेव व्हावया ते वेदाची सुसेवता ते जाण श्रीगीता श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशी. अर्थात हे लेखी बोले सुने लागे. गाय वासरा करता दूध देती पण घरदार टुनटुणी दुप्त भागवून गरगरीत बिलच यायला लागले म्हणा. वत्साचे वर्षे दुपते होय घरोत देशे झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरण. अर्जुनाचे निव्याजे पूर्वी सासुरवासातला दृष्टांत आहे. आता ते सुनाला कसं बोलायचं वळू ताब्यात गेलेला असतोय. म्हातारी हुशार त्या मुलीलाच म्हणायची तुझ्या आई बाळानं तुला काही शिकवलं नाही. तिची आई म्हणजे तीच की तसं ओवीत सुद्धा तीच आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशवनी श्रीराजे. कारण गाढवासनी वजच कळत नाही मूळ प्रश्न त्या गाढवांचं सांगतोय तुम्ही उगाच मनात लावून घेऊन. संसारा एवढे थोर वजे ज्ञानोबरांचे शब्द आहे. हे बेडकरांचं कीर्तन आहे ज्ञानोबरांच्या मंडपात जाता नवमीच. संसारा एवढे थोर वजे पहिल्यांदा गाढवासने मिठाची पुती दिली त्या गाढवांचं सांगतो. त्यात मी काही गाढव हुशार सिनियरिटीने म्हणा की गाढव कुणाला म्हणले परमार्था तुका म्हणे ते गाढव घेती मना सवेदा मनोमार्गे गेला तो येते. मिठाची पोती होती पाण्यात गेल्यावर विगारली त्याने वाटलं आजी सोनियाचा दिवे. दुसऱ्या दिवशी मालकाने कापसाच्याच लाद्या टाकल्या. पुन्हा जात पाण्यात गेल्यावर अगाया देखे पुढीलाचे ओझे आपल्या मातांगच वैरण करायसाठी 12 उचलाय पाहिजे. कुताटने कुठं वर द्यायचं. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशवनी श्रीराजे. माझ्या लक्ष द्या. संसारा एवढे ज्ञानोबराय म्हणतात संसारा एवढे. अजून एक शब्द आहे खारगेचं कार्य भारवाशी संसाराचा खर म्हणजे गाढव त्याला माळ सोसना होय त्याचं वजन होतंय. तिकडे बाग केली तिकडे ठेव काय यंदा लागल असं हा परवा कडवा घेतलं बघ काकऱ्या दाबल्या आता त्यातलं काय आहे गाळ नाही मग मोठा गाळ त्याचं वजन होतंय बाकीचं चालतंय. काय चालतंय गारवाटली जात असे महाराज म्हणतात मला घरला काय कार्य भारवाशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. अर्जुनाच्या निमित्तानं संसारा एवढं थोर भगवंतानं फेडलं. वेदाचा मागला वरा होता तो बापो काढून टाकला. परंतु संस्कृत भाषा जगाशी कळेल म्हणून नारायणा संकट पडले देवाजीने तेव्हा अमोल असं व्यापक अर्थानं शिकाय पाहिजे. साहेबांचं नवीन मुलं तयार व्हायला लागली. चांगली बोलताय असं लांब न कळतंय. त्याला माझी दृष्टी लागू नये म्हणूनच ऐकायला. देवाजीचा शब्द हा नामदेव रायाचा आहे. असाच शब्द गाथ्यात आलाय बाबाजी आपले जी आदरार्थ शब्द. पूर्वी कसं होतं माणसं माणसात होती पूर्वीच त्यामुळे घरातली बायका सुद्धा म्हणायची आमची माणसं कुठे दिसली का. आता ती माणसातच नसल्यामुळे बाकी करायचं काय. जाताना सगळी गेली तर येताना कशी येते ती वगैरे खेळत आले. देवाजीने तेव्हा धरीला अवतार. मी पुन्हा पुन्हा तिथंच येतोय म्हणती ज्ञानेश्वर तयारी. वारकरी संप्रदायात बाबासाहेब आजरेकर नावाचे थोर अधिकारी पुरुष होऊन गेले. लहानपणी 3 लग्न झाली आणि त्यांनी लग्नात 3 बायका वारल्यानंतर त्या महात्म्यानं ब्राह्मण समाजात जन्म असल्यामुळं विचार केला की देवाच्या मनात काहीतरी वेगळं आहे. मी असतो तर रुळी संकट लावून ट्राय प्रयत्न केला पुन्हा जन्म नाही त्या मेल्या त्याच्या कर्माने मेल्या माझं काय. त्यांनी तो हिशोब केला की ईश्वराच्या मनात काहीतरी वेगळं आहे आणि माणसाच्या आयुष्यात आबा तसंच असतंय.
लागती चालता गा गुणदोषाच्या ठेसा. तुम्ही जीवन जगत असताना जरा क्षणभर विचार करा, दचक का बसते ती, का आंधळ असत असलं असलीच भावना आहे. शाना होती जरा. लागती चालता गा गुणदोषाच्या ठेसा. भाऊसाहेब बार्शीकरांचा प्रसाद झाला आणि पहिल्यांदा ज्ञानेश्वरीच्या ओव्या कीर्तनात वापरायला सुरुवात झाली. कोण तर म्हटलं विठ्ठलाचं नाव नाही कसं सांगता. अधिकारी माणूस असल्यामुळं गीताजेनी उपदेशिनी ती ही विटेवरी नाव. भगवान श्रीकृष्णच पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावणी झाला येतात. आणि त्यांनी व्याख्या केली, ज्या षंढाना ज्ञानेश्वरीत विठ्ठल दिसत नाही, काय नपुसंका पद्मिनीची सूर, तिथं कीर्तन करण्यात काय अर्थ आहे. परंपरेनं फळावर गीताजेनी उपदेशिनी हे कडवं काढलं, आळंदीला गेले. आळंदीत सांगितलं देहूला जावा. आणि पुन्हा तुकोबरायांची कृपा झाली. 6 महिने तुकोबराय बोलत होते. जरा माझ्याकडे बघा, आता ज्ञानोबराय माझ्याशी बोलतायत की हा समागमच आहे, कळतंय का? आम्ही अनुवाद करतो हा त्यांच्या बरोबर काय आहे. कृपया समागम याचा अर्थ वेगळा घेऊ नका. सहवास, संत समागम एखादे परी व्हावे त्याचे घरी श्वान येते. तिथं निमलेला मस्क्यांचं घर आहे, नेतेच होते ते. पण दशमी दिवशी बुट्टी पालती आणि एकादशीला पाहुण्यानं अहो शरीराला सुद्धा केळीच्या सालीन रचाळ्यांच्याच खळबळ. जनावरांना सुद्धा एकादश केली पाहिजे. हे का बोललो मी, हे कारण आहे. देवाजीने तेव्हा धरीला म्हणती ज्ञानेश्वर, स्वतंत्र फड झाला आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या लावायला सुरुवात केली. एवढंच नवं, मी माईकवर बोलतोय, न करणारा परमार्थ गांडव आहे, करणाराच पाहिजे. नकली त्याचे गांडे पण नारायण शुद्ध व्हा. ज्ञानोबरायाच्या अभंगावर बोलायला सुरुवात केली. स्पेशालिस्ट, हा एखादा स्पेशालिस्ट असतो. या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे उत्ताप्पा स्पेशालिस्ट. काय सांग तसं ज्ञानोबरायाच्या अभंगावर बोलायला सुरुवात केली. कीर्तनात 2 प्रकार. संध्याकाळची कीर्तन ती जगदोद्धाराची आणि सकाळची जी कीर्तन आहे ती आत्मोद्धाराची कीर्तन आहे. की आम्ही परमार्थात कुठेपर्यंत गेलोय, वारी घेतल्यानंतर आपल्यात काही फरक पडला का दुधावलंच, असं काही झालंय का, याचं ऑडिट करण्याकरता आत्मोद्धाराच्या कीर्तनाला सुरुवात केली. जागृती पुसे साधने तुझवीन एकली कृष्णा तृप्ती भूक नवल तू केले मन हे राम झाले मन हे राम. हे बोलायला सुरुवात केली. हस्ती गोडे हरण शिंवाळे तैसे गुजराती लुगडे गे माय. अनुताप वैराग्याचा नेसले विषयाला मागील कर्म पुसू नका ठाऊक नाही मला. सौरी झाले धनी राम केला धनी राम केला धनी. शांती बुंती घेऊन या भक्ती चोरी मी तू मना विसरून गेले ठाऊक नाही. भावाचे मी घर घुशी मायेचे मी सांडी कृष्ण पुरुषवर आता कायची रांडी. देव मेला तर मला रंका म्हणून आपला तो एक देव. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे जगदोद्धारात. वारकरी झाल्यावर ढिलं पडलं ही आलेली फुग आहे. हे काही बरं ना हाती मग काय झालं पाहिजे. नाशे जीवपण एवढ्या करता 2 कीर्तनाची पद्धत. याचा अर्थ करणाराचा परमार्थ. बोलतो इथं मी दोंडा महाराजांचे शब्द आहेत. माझं जीवन ज्ञानोबरायाला नाही ज्ञानेश्वरीला समर्पित आहे. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्हालाही सांगतो ढवळीच्या लोकांना बाहेरच्या चिंतामणी आहे. हा बोला माझ्यावर लक्ष द्या, मला पाहिजे ते ना तुम्ही. चिंतकाचा चिंतामणी असं लक्ष ठेवा. ज्ञानोबा मी गोटमाळ लोकांची गोवी आसपास यायला लागले. हे हिजातलीच आहे त्याचा अभंगातले ह्याच्या आधीच हे त्या अभंगातलंच आहे बरं का. चिंता साप येतच आहे, खेळा सोडून गेलेला नाही. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानियाचा शिरोमणी. बरोबर काय. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आणि पुढे एवढ्या भागलं नाही म्हणून चेतना चिंतामणीचे हा चला कल्पतरूचे बोलके जे अर्णव. पार्लेकर सर मधुरावा आणि ओटी हे विधान नवा. मला वाटते तिकडं बारीकच ठरतं इथं. माझी लायकी ना माफ करायचे. कारण तुकोबरायांनी बोलाय काही ठेवलं नाही. वारकऱ्याला बोलाय काही ठेवलं नाही. कुठल्याही फडावला असा
तो अभंग बाबासाहेब म्हणजे म्हणू नका. हा, जिने स्वतःला एवढं ठेवलं. आपण दुसरा शब्द देऊया. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायावर. कुठल्याही फडातल्या वारकऱ्यानं म्हणायचं काम नाही. ते तुकोबरायांनी विषय बोल केलाय. मालकाने तो विषय संपवला. तुकोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ चिंतामणी नुसती नाही. चिंतामणीचे गाव. हा, मुद्रावाणी ओटी ती कमी आहे. काय ज्ञानोबरायांची व्याप्ती आहे बघा. काय व्याप्ती आहे बघा. बोलणारा समुद्र. माणूस एका थोपड्यानं काय बोलतो. काय बोलतो. चला मर्यादा आहेत आम्हाला. चला कल्पतरूचे आरोप चेतना चिंतामणीचे गाव. बोलके जे अर्णव पियुषाचे म्हणून माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैसा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवी. वाचे बरवे कवित्व बरवे रसिकत्व बरवे परतत्व परशु. म्हणून तुका म्हणे सुख परावे या सुखे अमृत हे. अशी ज्ञानेश्वरी भगवंताने प्रकट केली. म्हणून ज्ञानराज माझी माऊली. जेने त्यांनी काय केलं. परमार्थ ज्ञानात आहे बरं का, क्रियेत नव्हतं. गुरु तेथे ज्ञान. मग त्यांनी काय केलं. जेने निगमवल्ली गीतेवर अनेक ज्ञानेश्वरी म्हणजे भाष्य आहेत 108 प्रकारची. पण इथं काय जर लिहिलं असेल तर गीता अलंकार नामज्ञानेश्वरी. जर गीतेला सोनं म्हटलं अभंगाचं ध्रुपद. नाना घनीभूत सुवर्ण. हा बरोबर आहे. बाबा बोलत जाव. सोन्याचं बिस्किट दिलेलं चांगलं का अलंकार. बरं नथ असली तर नाक पाहिजे. ह्याच्यावर काही मी लय बोलत नाही. कारण नक्क्या नाकाचे साधू बरेच. नथ चांगली आहे. हात पसरणारे नक्क्या नाकाचे. त्याने आरशात बघावं ज्ञानेश्वर आपण कुठं आहे. अनपेक्षित सुचिरदक्ष. सुचिरदक्ष म्हणजे हातपाय धुणं ना. हात बाटला नाही बघ जोग महाराजासारखा. जोग महाराज नाशिकला गेले आणि ते बामण म्हणायला लागला आली शिवस्त पर्वती नव्या बटा झाली. मम म्हणा हाताव हाणला बामण पैलवान रेडा माग सरणार. अरे मला कळतंय असं माझी वृत्ती कामाच्या अधीन झाली नाही तर मी संकल्प म्हणूच कशाला. संन्याशी आहे. 8 प्रकारचं मैथून पाळलंय. मी नाही देवाच्या पाया पडणार तर ज्ञानोबरायांच्याच पडणार का ते माझ्या जातीच आहे. लक्षात घ्या. दररोज 84 शुद्ध पाया पडा येतात. हे जोग महाराजांची ताकद आहे. आमची भूमिका काय पाहिजे बघा. सोन्याचं बिस्किट नको अलंकार. काय दृष्टांत आहे. नाना घनीभूत सुवर्ण निहाळिता साधारण. ते काय खानापूर पारायच्या पूर्ण ते बरं चाललं. म्हणजे राखेतली जी माणसं आहेत त्यांना ते बरं चालत. बिस्किट एवढा आहे चोरून आणायला कुठलं तरी काय म्हणायचं स्मगलिंग असं मला येत नाही. ते आणायला ते बरं आहे. नाना घनीभूत सुवर्ण निहाळिता साधारण. साधारण शब्द आबा ज्ञानोबरायांचाच आहे. पण अलंकारी बरवे पण पातले जगी. नाक बी आहे नत बी शुक्तिया. तसं गीतेवर अनेक भाष्य झाली. जगात 2 आश्चर्य आहेत. मला किती बोलून किती नाही असं झालं. एक जगद्गुरु आद्य शंकराचार्य 16व्या वर्षी 555 श्लोकावर भाष्य लिहिलं आणि 16व्या वर्षात माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. जागतिक आश्चर्य आहे. ते 8 आणि 9 चीनची भीत आणि ताजमहाल बस बघ काय आहे बघ. ज्ञानोबरायांचा चमत्कार बघा. एक शंकराचार्य आई सोडना बाप गेलाय. धुणं धुयाला गेल्यावर बरोबर गेले. मगर हिनीच तयार केली. इतर मगरी सोडत नाही त्या औदमरच्या पाण्यातल्या मगरी. पाण्यातल्या ती मगर आली. आता त्या आईने विचार केला पोटी भार आहे त्याचे. आई मगर सोडती पण मी एका ठेव काय मी संन्यास घेणार. हा तू संन्यास घेतल्यावर मगर सुटत्या. खरंच आहे का संन्यास घेतल्यावर मगर सुटत्या. कळलं का. आणि म्हणजे मला धन कोण देणार. तुझ्या अंत्ययात्रेच्या वेळेला मी हजर नाही. पण हिंदू धर्म अडचणीत आहे.
मगाशी मी साहेबांना बोललो, आज गरज आहे महाराष्ट्रात घुळघुळा वाजती डाळ, तुम्ही आम्ही खेळी मिळी. विचार करायसारखी गोष्ट आहे. मला सोड, चारी ठिकाणी हिंदू धर्माच्या ठिकाणी मठ स्थापन केले. मी राजकीय बोलत नाही, पण सिंदूर नाव दिलं ह्याच्यावर ओळखा. ज्यानं लग्न केलं नाही त्यानं त्या फिल्मला नाव काय दिलं ओळखा कोणी काय, सिंदूर. त्याला काय करायचं, बिनबेर लग्नाचाच माणूस अटल बिहारी. मग ह्याचा अर्थ काय की आवडे ते बरवे पण पातळी जगी. ज्ञानेश्वरीने 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली. आज माझ्या माहितीप्रमाणे, माझ्याकडे पैसा नाही पण ग्रंथ भरपूर आहेत, त्या तोडीचा ग्रंथ जगात झाला नाही. आबा घटना दुरुस्ती हा शब्द वारकरी संप्रदायात नाही. बहुमत असू द्या, तुला पटलं बघ, नाहीतर बाजूला. सैराट आलं, झिंगाट गेले, ती जायचीच होती. सुंदर ते ध्यान हाय तेच आहे, आणि ओम नमोजी अध्या. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेवर अनेक भाष्य आहेत, पण ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतात, ज्ञानोबराय म्हणत नाही बरं का. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी शब्द जनाबाईचा आहे, तोच प्रचलित आहे. भावार्थ दीपिका म्हणतात किंवा धर्म कीर्तन म्हणतात. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत ज्ञानेश्वरी बद्दल. धर्म कीर्तन, ज्ञानोबरायांना बी अभिमान आहे बरं का. आधीच देखणी दिठी, माझी नजर चांगली, आमची नजर चांगली. मिरच्याची झाडं जरी उतरून टाकली तर आग झाली तरी विचार. आधीच देखणी दिठी, वरी सूर्य पूर्वे पाठी. चित सूर्य निवृत्तीनाथ असल्यामुळं मला मगाशी आमच्या एका सेवाधाऱ्यानं उभी दिली. माझ्या आईनं म्हणजे ज्ञानोबारायच्या, माझे वडील परत यावेत म्हणून 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या. त्यातनं उत्तराय होण्याकरता मी पितरांचं श्राद्ध केलं नाही, 1.25 लाख शब्द ज्ञानेश्वरीत घातले. हे आई बापाचं ऋण मी फेडले. 1.25 लाख भारत. आणि यही ज्ञानेश्वरी तयार करायला 22 जन्म घ्यावे लागले. आम्हाला काय वाटतंय, सकाळी माळ घातल्यावर मध्ये उभा राहावं संध्याकाळी. मग ती 2 कडवी हरिपाठातनं काढली पाहिजे. तपेविन दैवत बादच करा, ठराव करून बाजूला काढा. ज्ञानोबरायांना 22 जन्म घ्यावे लागले, मग निवृत्तीनाथासारखा गुरु भेटला. मग ज्ञानेश्वरी कशी तयार झाली. माझी या सत्यवादाचे वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातळो. नाहीतर केवढी नम्रता हो. मला वेळ घालायची जाणीव आहे. ज्ञानेश्वरीचाच उत्सव आहे. एरवी तरी मी मूर्ख म्हणण्यापर्यंत मदत गेली. मी जरा कीर्तन नीट करायला लागलोय बघा. ज्ञानाचं स्पेशलायझेशन झालंय. कानाच्या डॉक्टरकडे जरी गेला तर तो म्हणतो मी डाव्या कानाचा स्पेशलिस्ट आहे, उजव्या नाही. दुसरा बघा, त्याला सांगितलं काय खाऊ नकोस, ऑपरेशन टळलं म्हणलं, खावा काय तर का भुलीचा डॉक्टर गावाला गेला. का लावलं. ही सगळी जरी ज्ञान असली तर आडनावाची ज्ञान आहे. उद्धारातलं ज्ञान जर कोणतं असेल, गुरु ते ज्ञान, दर्शनी समाधान असं ज्ञान ज्ञानोबरायांचं असल्यामुळं ज्यांनी जे गीतेवर वक्तव्य केलं, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. बोलू का, ज्याला भगवत साक्षात करून घ्यायचं आहे त्याने ज्ञानेश्वरीच वाचलं पाहिजे. व्यवहारात अनेक जन्मात अनेक आईबाप झालेत शुभाशुभाने, पण ज्ञानोबराच आईबाप साधकाचा बाप. दरुशने हरे सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाला जेवढ्या अडचणी येतील त्याचं उत्तर जर कशात असेल, अरे 60 वर्ष ज्ञानेश्वरी दोंडा महाराजांनी सांगितली आणि सत्काराला उत्तर देताना म्हणले मला कळले म्हणून सांगितले नाही, मला कळावे म्हणून. हे कुठं 2 पारायण केली की पारायणाचार्य त्या आचार्याच्या तर हाताखाली सांगितली. उगत गमत बघा. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीत असे शब्द आहे. एका टिटवीची अंडी, टिटवीला अंडी घातली होती ओटे असताना समुद्राच्या कडेला, आणि भरती आल्यानंतर ती अंडी गेली. जीव असला तरी मातृत्व आहे. त्या टिटवीला आला राग, कोणाचा, समुद्राचा, आणि त्यानं पोराच्यासाठी न्याटच लावलं, उचाल थेंब. आता किती जन्म घेतल्यानंतर समुद्र माणूस. ज्ञानोबा म्हणतात टिटवी टाचो बरी माप सोयेची सागरी. गीता ग्रंथ बाप बाप ग्रंथ गीता. आणि श्रीकृष्णच वक्ता आहे, बाकी ठिकाणी प्रेषित आहे.
कीर्तन नीट आहे का? बाप सगळ्या ग्रंथाचा बाप गीता ग्रंथ आहे आणि त्या गीतेवर भाष्य केलं म्हणतात. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी उत्तरार्ध महत्वाचा आहे. ब्रह्मानंद लहरी बंकट स्वामी, रंगनाथ महाराज, जोग महाराज, दांडेकर मामा हे ब्रह्मचारी का राहिले? लग्न झाले नसते का? झाले असते. पण जो विषयाचा आनंद क्षणिक आहे त्याच्यापेक्षा अमर्याद आनंद ज्ञानेश्वरीत आहे. जो नाईकचा नादू म्हणजे आघात दिल्याशिवाय वागणारा नाद अनुहात ज्ञानेश्वरीत आहे. फुलाशिवाय मकरंद. कळलं का? मला बोलायचं अवघड वाटते. पुढे ज्ञानोबा म्हणतात की दोन माणसं एकत्र येण्याशिवाय जो आनंद, जो आघादीला आनंद सुरते विन रती सुखाशिवाय मिळणारा आनंद म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ. जो काया मने वाचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती राजा होईल. म्हणून स्वानंद सुख निवासी. आम्ही बायकोत सुख बघ, पोरात सुख बघ. 8वा योग आला का फरक निघाला. आता फरक तुझाच काढायचा दुसरा. घरापुढे गर्दी जमली की फरक निघाला. मी आता काही फरक दुसरा निघत नाही. ब्रह्मानंद